न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। मेट्रोच्या माध्यमातून कोंढवा परिसर इतर भागाशी जोडणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। मुख्यमंत्र्याचे हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण। कात्रज कोंढवा मार्गाचे काम लवकरात पूर्ण करण्यात येईल। मेट्रोच्या माध्यमातून कोंढव्याचा भाग इतर भागाशी जोडण्यात येईल। शिवाजीनगर ते येवलेवाडी मेट्रो मार्गाला मान्यता। स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्ग कोंढव्यापर्यंत आणणे आणि पुरंदर विमानतळाशी जोडणारी प्रस्तावित मेट्रोच्या माध्यमातून या भागाला जोडण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले। श्री भैरवनाथ ग्रामविकास मंडळाच्या वतीने कोंढवा बु येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते। यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार योगेश टिळेकर, भीमराव तपकीर, सुनील कांबळे, चेतन तुपे, मंडळाचे पदाधिकारी आदी उपस्थित होते। छत्रपती शिवाजी महाराज यांनी महाराष्ट्राला स्वाभिमान शिकवला असे नमूद करून श्री फडणवीस म्हणाले, ते एक दृष्ट नेते, राज्यकर्ते होते। त्यांनी समतेचे राज्य निर्माण केले। स्त्रियांवर अन्याय, अत्याचार करणाऱ्यांना कठोरातले कठोर शिक्षा करणारे त्यांचे शासन होते। त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली कोंढव्याची भूमी आहे। या भूमीवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण होत असल्याचा आनंद होत आहे। पुतळ्यामुळे कोंढवा बु परिसरासह संपूर्ण महाराष्ट्राचे वैभव वाढले आहे। पुणे सिटी रिपोर्टर विठ्ठलराव बेडगेची रिपोर्ट।